न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला. आणि परत हे कृत्य त्यांनी केलं नाही पाहिजे, कारण आम्ही त्यांची भावना दुखवली तर त्यांना अधिकार काय आमच्या भावना दुखवायची. राम मंदिर स्थापनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशी वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नांदगाव शहरातील काही समाजकंटक हेतू पुरस्कृत करत आहेत. यांना वेळीच आवर घालावा व असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवकन्या संगीता सोनवणेसह सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे करण्यात आले. नांदगाव शहर बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नांदगावच्या जनतेने पाठिंबा दिला असून अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ नांदगाव येथे भेट देऊन हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नांदगाव शहरात काही समाजकंटक असे कृत्य घडवत आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असेही अनिकेत भारती यांनी सांगितले. सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरातून मोर्चा देखील काढण्यात आला होता. दुपारी 3 वाजता निवेदन देऊन पोलीस अधीक्षक अनिकेत भारतींसह एकत्रितपणे चहा पाणी घेऊन व्यवहार सुरळीतपणे करण्याचे आवाहन करण्यात आले. घटना काय झाली किंवा काय झाली? काल 23 जानेवारी 2024 रोजी चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले आहेत, ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून तपास चालू आहे. दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे. नांदगाव शहरातील नागरिकांना, तालुक्यातील नागरिकांना पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण यापूर्वीसुद्धा शांतता ठेवली आहे, आतासुद्धा आपण पोलिसांना तपास करण्याकरिता सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि परधर्मीयांच्या भावना दुखावतील असे कोणतेही स्टेटस, कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांतता ठेवावी. नमस्कार. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.